काय झालं असेल आईला? काल तर चांगली आनंदात गेली होती, मग आज अशी अवस्था का झाली असेल तिची? तिचा चेहरा उतरलाय, तिला ताप येतोय, ती काही सांगणार नाही, पण मी तिचीच मुलगी आहे. नक्कीच नेहमीप्रमाणे बाबा तिला काहीतरी बोलले असणार, नाही तर काहीतरी शिक्षा दिली असणार. तेव्हा हे सगळं थांबव. मला माझ्या आईला असं दुःखी नाही बघवत. तिला लवकर बरं वाटू दे. अनु आईनी चहा. ए आता वहिनी चहा नाही करणार, तुझ्या हाताने करून घे आज. का? तुझ्या लाडक्या वहिनीला बरं नाहीये बाबा. नाही म्हणजे कालच्या फुकटच्या जेवणाचं अपचन झालंय की भाऊजींच्या प्रेमाचं, त्यांनाच माहित. तुला काल रात्री यायला का उशीर झाला? नाही म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून पिझ्झा पार्टी केली काल. तुझी किती वाट बघितली आम्ही. अच्छा, अगं काल मी माझ्या फ्रेंड सोबत कारने घरी येत होते ना, तर नेमकी रस्त्यात गाडीच बंद पडली. रात्रीचे जास्त वेळ बाहेर थांबू नकोस. हल्लीचे दिवस कसे आहेत माहितीये ना तुला. आता मी तुझ्यासाठी 2-3 स्थळं बघितली. आई, एकदा का तुझं लग्न झालं की माझी जबाबदारी संपली. नाही आई म्हणजे तुमचं सगळं बरोबर आहे, लग्न वेळेत करायलाच हवं, पण लग्नासाठी पैसे लागतात आणि पैसे अनुच्या हातात आहे. नाही म्हणजे ती देईल का सुखासुखी? तिच्या बापाचे आहेत पैसे, माझ्या नवऱ्याचे आहेत पैसे. जर नाही दिले ना तर घराच्या बाहेर हाकलून देईन मी तिला. आई सकाळपासून हे क्राईम शोज बघणं बंद कर बघू. सकाळपासून असलेच विचार करतेस आणि मग त्या गरीब बिचाऱ्या अनुला टार्गेट करतेस. तुला का एवढा पुळका? काही बिचारी बिचारी नाही, पक्की बनेल आहे ती. तुमची लाडकी वहिनी ना अजून झोपू नये. नाही म्हणजे आजचा चहा नाश्ता डबा सगळं ऑफिसच्या कॅन्टीनला खा. हा अनु अजून झोपली? हे तब्येत बरी आहे ना तिची? आहे, अजून जिवंत आहे ती. असा काळजी करतोस की जणू काही ती गेलीच. नाहीतर काय, तिच्या नवऱ्याला तिचं काही पडलेलं नाहीये, ते गेले कामाला निघून. यांचं बघा. तुम्ही सगळेजण ना एका माळेचे मणी आहात. जेव्हा तुमची तब्येत बरी नसते तेव्हा बरोबर नाचवता अनुला, आणि आता आज तिची तब्येत बरी नाहीये तर तुम्ही हे असं बोलताय. तुम्हाला ना कदर नाहीये तिची. पिहू, अनुची तब्येत जास्त खराब आहे का? हो, 102 ताप होता मगाशी मोजलं तेव्हा. अरे बापरे. अगं मग तिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. चल आपण घेऊन जाऊ. मी तिला गोळी देते आता, त्याने पण नाहीच उतरला ताप तर बघूया. बरं ठीक आहे, मी ऑफिसला निघालोय. काही वाटलं तर मला फोन कर, मी हाफडी घेऊन लगेच येतो. हो. हा चल. पिऊ इकडे इकडे बघू बघू काय आहे ते. अगं काय करतेस? आईला द्यायचंय, तिला गोळ्या द्यायच्या आहेत. अगं मला पण गोळ्या घ्यायच्या आहेत. मला एवढी भूक लागली ना, प्रथम येईपर्यंत मी थांबू शकत नाही. एक काम कर, कालचं उरलेलं आहे ना ते सगळं ते दे नेऊन तिला. जा. आई तू पण कधी कधी अति करतेस. आत्ता अतिच करावं लागतं, त्याशिवाय माणसं काही टिकत नाहीत. वेल मैत्रिणींनो, आनंदाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुमच्या आनंदाचं सुखाचं कारण तुम्ही स्वतःच असता. कोणी आपल्याला गृहीत धरत असेल अगदी प्रेमाच्या नात्यात, प्रेमाच्या हक्काने, पण त्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल ना, तर सरळ नाही म्हणायला शिका. अहो, नाही म्हणण्यात काहीही अवघड नाहीये.
हो म्हणतो इतक्यात सहजपणे नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणजे बघा, समोरच्याला तुमच्या नाही ऐकण्याची सवय लावणं तुमच्याच हातात आहे, होय की नाही? काय ग, काम आवरली? आई, स्वयंपाक करते मी थोड्या वेळात, बाकीची कामं झाली आहेत. काय मेहरबानी नाही केलीस माझ्यावर? अशी आरामशीर बसू नको. हे बघ, मला माझ्या मैत्रिणीकडे जायचंय, जरा ही साडी इस्त्री करून दे. दर कोणी आपल्याला गृहीत धरत असेल अगदी प्रेमाच्या हक्काने, पण त्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल ना, तर सरळ नाही म्हणायला शिका. सॉरी आई, स्वयंपाक करायला पण ताकद नाहीये माझ्या अंगात. नाही जमणार मला इस्त्री करायला. नाही जमणार? हे तू मला सांगतेस नाही जमणार म्हणून? आई, ते तापामुळे ना खूप अंग दुखतंय. हो, प्लीज समजून घ्या ना. पायात त्राण नाहीये, उभी मी कशी बशी राहिले. ह, एवढं खातेस ते जातं कुठं ग? अंगात त्राण नाही माझ्या. थांब, अविला येऊ दे, त्यालाच सांगते, तो तुला बरोबर करेल. हा,